बातमीचा दणका नियमबाह्य त्या 12 सेतू केंद्रांचे परवाने रद्द, मात्र आयडी अजूनही सुरूच. बाकी नियमभंग करणाऱ्या सेतू केंद्रावर कारवाई कधी? मंगळुरपीर तालुक्यात नियमबाह्यपणे सुरू असलेल्या 12 आपले सरकार सेवा केंद्राचे सेतू केंद्र परवाने उपविभागीय अधिकारी रवी काळे यांनी तात्काळ परवाने रद्द केले आहेत. मात्र परवाने रद्द झाल्यानंतरही संबंधित केंद्राचे लॉग इन आयडी अद्याप सुरू असल्याची चर्चा असून प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिनांक 2 जून 2026 रोजी तहसीलदार मंगळुरपीर यांनी 12 सेतू केंद्राची अचानक तपासणी केली. त्यामध्ये मंजूर ठिकाणाऐवजी तहसील कार्यालय परिसरात सेवा केंद्र चालवणे तसेच मंजूर केंद्र चालकाऐवजी इतर व्यक्तींकडून सेवा देणे असे गंभीर नियमभंग आढळल्याचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. शासनाच्या दिनांक 19 जानेवारी 2018च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय सेतू केंद्राचे ठिकाण बदलता येत नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द करण्याची स्पष्ट तरतूद आहे. संबंधित 12 केंद्र चालकांना नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला होता. त्यानंतर तहसीलदारांचा अहवाल, उपलब्ध अभिलेख आणि शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार संबंधित केंद्रांनी तात्काळ सेवा बंद करावी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाने लॉग इन व सेवा प्रवेश बंद करावेत, तसेच तहसीलदारांनी आदेशाची अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र परवाने रद्द होऊनही संबंधित केंद्राचे आयडी अद्याप सुरू असल्याची चर्चा असल्याने आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.